जे आपण तमामध्ये जे होतो ना, तेव्हा आपलं जीव स्वरूपाला फक्त अविद्या होती, कर्म एकही नव्हतं. ते आपण इथे आलो आणि विविध उल्लेख करून ते कर्म आपण जोडून घेतले. आता जो ताप वगैरे जे काही दुःख आपल्याला भोगायला मिळतं, तर ते असं असतं की कर्मलेप जर का पूर्ण आपण एखादं कर्म पूर्ण केलेलं असेल, म्हणजे भोजन पूर्ण दिलेलं असेल, तर मनुष्य देहाचा लेप निघतो. किंवा एखाद्याची मनुष्याची हिंसा केली, हत्या केली असेल तर जडत्व निघतं. पण या व्यतिरिक्त काही क्रिया आपण अर्धवट करत असतो. म्हणजे त्याला पूर्ण मारून नाही टाकलं, त्याला काय केलं, दुःख दिलं. कुत्रा आहे, त्याला लाथ मारली किंवा त्याला दगड मारलं, त्याला दुःख झालं. एखाद्या झाडाची फांदी तोडली, पानं तोडली, फुलं तोडली, ऐकलं का, तर त्या झाडाला होतं दुःख. मी ते म्हणत असतो ना की व्हायचंच असेल तर रोज असं डोक्याचा केस ओढायचा आणि देवाला व्हायचा, त्यामुळे दीक्षा पण होऊन जाईल लवकर आपली. वाहू का आपण तसं? कधी उद्या प्रयोग करून बघा. असं केस असं तोडायचा आणि व्हायचा. काय होईल? तुम्हाला त्या फुलांची आणि झाडाची वेदना कळेल. त्या झाडाला काय होतं, देवानी सांगितलं फुलं वा फुलं वा, लगेच फुलं वाहणार. आपण पटापट फुलं तोडा, आमची झाडच लावलेलं आहे फुलाचं, पटापट तोडलं, आणलं, वाहिलं. तर त्याच्यामुळे त्या झाडाला, वेलीला, पानांना, फुलांना काय दुःख होतं याची थोडीशी जाणीव करून बघा तुम्ही. म्हणून साधू लोक फुलं तोडतात का? मग आम्ही जर का तोडत नाही तर मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे हे का नाही तोडत. मी जर का म्हटलं हे जे पाणी आहे ना मी नाही पिणार, तुम्ही पिया, तुम्ही तर हे का नाही पित, म्हणजे काय पाण्यात काय पडलंय का, काय झालेलं आहे, असं होतं की नाही, लगेच प्रश्न निर्माण होतात. तसं आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे, हे जे काही दुःख देतो आपण, झाड पूर्णपणे मारून नाही टाकलं पण झाडाला दुःख दिलं, पशु पक्ष्यांना, प्राण्यांना दुःख दिलं, याच्यामुळे दुःखरूप फुटक्रिया निष्पन्न झाली. दुःखरूप फुटक्रिया निष्पन्न झाली तर त्याचं दुःख पण असं भोगवलं जातं की सकाळी उठलो आणि काहीच नाही आणि डोकं दुखायला लागलं, 2-3 तास 4 तास दुखलं, गोळी घेऊन सुद्धा थांबलं नाही. मग संध्याकाळी आपोआप थांबलं. कशाने थांबलं? तुमचा दुःख जो फुटक्रिया जोडलेली होती, ते झाडाला तुम्ही काही दुखवलं असेल वगैरे कशाला, तर ती दुःखरूप फुटक्रिया निष्पन्न झाली. ती दुःखरूप फुटक्रिया संपली की तुमचं डोकं आपोआप बंद होतं, शांत होतं. गोळी घेऊन पण शांत होत नाही, ते गोळी न घेता शांत होतं. 8 दिवस त्रास होतो आहे, 8 दिवस हा डॉक्टर केला, तो डॉक्टर केला, पण यांनी 8व्या दिवशी हा डॉक्टर सांगितलं, याच्याकडे आलो लगेच नीट झालो मी. 8व्या दिवशी तुमचा तो जो काही फुटक्रियेचा जो काही हे आहे तो संपला. अचानक आपल्याला लॉटरी लागते, पैसे मिळतात, काहीतरी सुख आपल्या आयुष्यामध्ये येतं, हे सुखरूप क्रियेचा भोग आहे. तुम्ही एका झाडाला पाणी घातलं, कुत्र्याला काहीतरी खाऊ घातलं, मनुष्याला तुम्ही जेवण नाही दिलं, पूर्ण चहा दिला, कॉफी दिली, काही चांगलं क्रिया समजा त्याच्याविषयी केली, त्याच्यामुळे पुण्यरूप फळ जे कर्म लागतं ते अर्धवट क्रिया असेल तर त्याला पुण्यरूप फुटक्रिया म्हणतात, सुखरूप फुटक्रिया त्याच्यातून निष्पन्न होते. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपण 2 टायमाचं भोजन आणि आपलं जेवढं काय आयुष्य असेल ते आपण जोडून ठेवलेलं आहे आणि मध्ये मध्ये फुटक्रिया आपल्याला मिळत राहतात. कधी आजारी पडतो, कधी चांगला म्हणजे काहीतरी लाभ होतो आपल्याला, हे सगळे फुटक्रियेचे ते भोग असतात. याच्यामध्ये आपल्याला कधी तापही येईल, कधी आजारी पडू, कधी काय होईल, असं ते फुटक्रियेचा हा भोग सगळं आपल्याला भोगायला मिळतो. त्याच्यामध्ये कुठेतरी एखादा पदार्थ वाढला, अशा ठिकाणी कुठलं हे निष्पन्न होतं? आता आपल्याकडे बोलतात की मिश्र क्रिया करू नये. म्हणजे असं कधी कधी काय होतं की एक माणूस पूर्ण पंगत करू शकत नाही, 5,000 रुपये नाही, मग ते 5 लोक मिळून 1,000 रुपये देतात. मग आपले लोक म्हणतात मिश्र क्रिया करू नये. परंतु जसं आहे की तुम्ही जर का पीठ दिलेलं असेल तर तुम्हाला पिठाचं गोमटं तुम्हाला सेपरेट लागणार, ते तिकडे जाणार नाही दुसऱ्याकडे. एखाद्याने मीठ दिलं असेल तर त्याला मिठाचं गोमटं, म्हणजे सगळ्यांना तुम्ही जे जे दिलेलं आहे त्याचं गोमटं तुम्हाला त्याच्यातनं लागतं. तर ते सुद्धा तुमचं कशामध्ये पडणार आहे की तुम्ही दैवराटी ती क्रिया करत असाल तर तुम्हाला कणव निष्पन्न होते. मग त्या कणवेमध्ये फुटक्रिया वगैरे असं काय नाहीये, कणव निष्पन्न झाली.
पण कर्मराटीमध्ये जर का क्रिया करत असाल तर ती सुखरूप फुटक्रिया निष्पन्न होते, कारण तुम्ही फक्त पीठ दिलं, पूर्ण जेवण दिलेलं नाहीये. असं हा, म्हणजे थोडक्यात म्हणजे असं आहे की परमेश्वर ज्यांच्याही संपर्कात येतात आणि त्यांचा लाभ करून देतात किंवा ते स्वामींच्या सेवेमध्ये उपयोगी पडतात. जसं मुक्ताबाई आहे, थोड्या वेळासाठीच भेटल्या, स्वामींची सेवा वगैरे केली. किंवा गरुड घोडा आहे, स्वामींच्या सेवेमध्ये होता. हे जेवढे काही स्वामींच्या संपर्कात येऊन स्वामींच्या उपयोगी गेले त्या सगळ्यांची कणव आहे हे सरसकट जाणूनच चालायचं. विना कणव कोणीही स्वामींच्या संपर्कात येत नाही. आणि ही कणव त्या व्यक्तीने कुठल्या ना कुठल्या दैवराटीच्या कार्यामध्ये उपयोगी जाऊन ती कणव जोडलेली असते. असं जसं कोणी डॉक्टर आहेत, त्यांनी बघितलं साधू आलेले आहेत, मग ते मी त्यांचे पैसे घेणार नाही, किंवा त्यांच्या मार्गासाठी काही औषधी लागेल तर मी, म्हणजे तो अप्रत्यक्षपणे दैवराटीच्या उपयोगी गेला आणि त्या साधूंचा इलाज उपचार वगैरे केला, वासनिकाचा उपचार केला, तर त्याच्यामुळे काय झालं की त्याच्याकडे ती कणव निष्पन्न झाली. कुठला रिक्षावाला तो म्हणाला की कुठे पूजेसाठी तुम्ही साहित्य नेताय का हे, मग त्यांनी काय केलं, त्यांनी ते इथपर्यंत आणून दिलं आणि त्याचे एक्स्ट्रा पैसे घेतले नाही. तो म्हणजे नाही, देवाचा आहे ना. किंवा एखाद्या बाबांना त्यांनी इथपर्यंत आणून सोडलं, तर त्याच्यामुळे काय झालं की तो दैवराटीच्या उपयोगी गेला म्हणून त्याला ती कणव निष्पन्न झाली. अशी खूपशी कणव एकत्र झाल्यानंतर परमेश्वर त्या कणवेच्या बदल्यात त्याला काय द्यायचं, जे तुम्ही 1-1 रुपया जमा करता, ज्या दिवशी 100 रुपये जमा होतील त्यावेळेस तुम्हाला ही 100 रुपयाची वस्तू आम्ही तुम्हाला देऊ. तर तशा पद्धतीने कणव जमा होते. मग परमेश्वर त्यांना दर्शन देतात. दर्शन द्यावं एवढी कणव जमा झाली की परमेश्वर दर्शन देतात. दर्शने, स्पर्शने, संभाषणे, अवलोकने अशा प्रकारे परमेश्वर त्यांची कणव वाढतात आणि त्यांचं भोजन स्वीकार करतात, त्यांना सेवादास्याचं संधी देतात आणि त्यांची कणव वाढवत वाढवत जातात. या व्यतिरिक्त परमेश्वराच्या संपर्कात खंतीचे जीव सुद्धा येतात. जसं कोण होते, काळबोटे होते, मार्तंड होते, असे काही मंडळी आहेत की जे स्वामींच्या सन्निधानीच आले स्वामींना त्रास द्यायला, किंवा स्वामींच्या परिवाराला त्रास द्यायला आले म्हणा, किंवा स्वामींचा रोष त्यांनी ओढवून घेतला. हे सगळे खंतीचे जीव आहेत. देवाने कितीही टाळू म्हटलं तरी सुद्धा त्यांनी तो खंतीचा, प्रसवाचा जोड त्यांनी जोडलेली असल्यामुळे ते देवाच्या संपर्कात येतातच आणि ते परमेश्वराला त्रास देतात. म्हणजे एका ठिकाणी स्वामींना बोणेबाईंसोबत असताना चोर भेटले. स्वामींना त्यांनी काय केलं, इथे असं बघितलं इथे काय आहे का, चैन वगैरे काही सोन्याचं, आणि ओरखडा स्वामींना त्रास दिला स्वामींना. आणि एका ठिकाणी बोणेबाई असतानाच चोर भेटले, त्यांनी स्वामींना समोरपर्यंत सोडले, स्वामींशी एकदम अदबीने वागले ते वगैरे. उपद्रव स्वामींना होऊ नये म्हणून स्वामींची काळजी घेतली त्यांनी. अशाही प्रकारे लोणार मार्गी अशा प्रकारे सुद्धा हे म्हणजे कुठेतरी कणवेचे जे जीव आहेत ते चोर असून सुद्धा ते कणवेचे आहेत, आणि ते चोर असून सुद्धा ते कसे आहेत, ते जुगारी, ते खंतीचे आहेत. असा फरक आपल्याला स्वामींच्या बाबतीमध्ये बघायला मिळतो. आता चोर सांगाती सोडवणे असं या लीळेतनं असं लक्षात येतं की आमच्या स्वामी चोराला साथ दिली, उलट स्वामींनी चोराला पकडून दिलं पाहिजे, शिक्षा दिली पाहिजे. तर स्वामी म्हणतात की त्याला स्वामींनी आपल्या आधी सन्मान दिलेला आहे. तर मुळात म्हणजे कसं असतं की एखादी वस्तू असते ना, जसं तुम्ही पाणी आणलं, ते आता कोमट आहे पाणी, ते पाणी जर का तुम्ही थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलं तर काय होतं, ते थंड होतं. फ्रीजचा संपर्क आला की ते पाणी थंड होतं. म्हणजे फ्रीजचा जो गुण आहे तो गुण या पाण्याला लागतो. तसं जो चोर जरी असेल तरी सुद्धा स्वामींसोबत राहण्याची काहीतरी कणव त्याला आहे. आता स्वामींसोबत राहिलाच नाही तर स्वामींनी त्याला काही सन्मान दिले वगैरे वगैरे, तर त्याच्यामुळे काय झालेलं आहे की त्याच्या त्या अवगुणांमध्ये कुठेतरी बदल झाला असेल. जसं ते सश्याच्या मागे लागलेले जे पारधी आहेत ते आले, कुठल्या हिशोबाने आले, ते सशाला मारायचं आणि खायचं, त्यांचं कामच ते आहे. पारधी लोक म्हणजे काही ते कोर्स नाही आहे तो पारधी होण्याचा, त्यांची ती जातच तशी आहे आणि त्यांचं कामच ते आहे. त्याच्या व्यतिरिक्त काम, जसं कोळी आहेत, कोळ्यांचं काम काय आहे, मासेच, हेच काम आहे त्यांचं. आणि अशा व्यक्ती स्वामींच्या थोड्या वेळ संपर्कात येतात आणि स्वामी त्यांना 2-4 ओळींमध्ये काहीतरी सांगतात, निरूपण करतात आणि ते म्हणतात आजी लागून आम्ही हे न करू.
जे स्वामींच्या संपर्कामध्ये आल्यामुळे काय झालं, त्यांचा अवगुण जो आहे तो नष्ट झाला आणि गुणरूपता जी आहे ती त्यांची प्रगट झाली, वाढली स्वामींच्यामुळे. तसं परमेश्वर ज्यांच्या संपर्कात जातात काय होतं की तिथलं, आपण सुरुवातच याची झाली ना आपली, एखाद्या दोष बाधा असलेल्या घरी जर का स्वामी गेले तिथला दोष बाधा निघून जातो. आमचे लोक विचारतात की स्वामी आमच्या अन्य मंदिरात का जायचे ना, आम्हाला नाही सांगितलं. पण आम्ही जेव्हा जातो अन्य मंदिरात तेव्हा तो अन्य मंदिराचा बाधा आपल्याला होऊ शकतो, बरोबर आहे की नाही. पण स्वामी जेव्हा जातात अन्य मंदिरात तेव्हा काय होतं, तिथलं देवता सामर्थ्य निघून जातं. आपल्या जाण्यात आणि स्वामींच्या जाण्यामध्ये फरक आहे. तसं तो जो चोर आहे तो स्वामींच्या संपर्कात जेव्हा आला तेव्हा त्याच्या मनातले जे कुविचार असतील ते कदाचित निघून गेले असतील. लीळाचरित्रात तसं आलं नाही, स्वामींनी सांगितलं नाही. पण कदाचित ते फाशे पारद्यांनी जसं म्हटलं की आजपासून आम्ही सोडून दिलं, तसं त्या चोराला सुद्धा वाटलं असेल की आपण कुणाच्या सोबत होतो रात्रभर वगैरे, कुणासोबत जेवलो आपण, एवढा सन्मान त्यांनी आपल्याला दिला. कदाचित स्वामींच्या सन्निधानामुळे त्यांच्यात बदल झाला असेल. काळबोटेंमध्ये झाला नाही, मार्तंडांमध्ये झाला नाही, परंतु या चोराची कणव असेल तर त्याच्यामध्ये कदाचित बदल झाला असेलही. हा म्हणजे ते देवतेंसाठी ते संकेत आहेत की तुमच्यासाठी हा दरवाजा आता कायमस्वरूपी बंद आहे. देवता त्या दरवाजाने बाहेर पडल्याने तो दरवाजा बंद करून टाकला देवाने, म्हणजे आता त्यांना तिकडून परत, तो देवतेंसाठी तो संकेत आहे. किंवा एक प्रकारे स्वामी त्यांना असंही सांगू शकतात की बाबा आता तुम्ही काही इथे येऊ नका, असंही सांगू शकतात. परंतु तुम्ही आता बघितलं पानू नायकांच्या बाबतीमध्ये कसं आहे की सगळ्या गोष्टी देवाला पुन्हा पुन्हा 5 दिवस सांगाव्या लागल्या देवाला, तरी पण ती मानसिकता होत नाही. आता समजा कधी कधी आम्हाला कोणी काही विचारलं की बाबा बाबा हे असं असं आहे, खूप टेन्शन आहे, काय केलं पाहिजे, आम्ही सांगतो काही करू नका, स्मरण करा. ते म्हणजे बाबांना काही येत नाही वाटतं. त्यांना जेव्हा मी सांगेल असं आहे का, संकट आहे का, असं करा, तुम्ही 5 विडे घ्या, 5 विडे ठेवा आणि एक विडा ठेवाल त्याच्यात मुगाची डाळ ठेवा, दुसरा विडा ठेवाल त्याच्यात चण्याची डाळ ठेवा, असं जर का विधी सांगितलं तुम्ही म्हणाल बाबांचा चांगला कोर्स झालेला दिसतोय त्या बाबतीमध्ये. म्हणजे मी तुम्हाला जर का काही असा प्रॉपरली विधी चांगला सांगितला ना तर तुम्हाला खूप बरं वाटतं. म्हणजे आम्ही वांबोरीला असताना आम्ही काय करायचो, आजारी पडलो की आम्ही जायचो गावातल्या दवाखान्यामध्ये. आश्रमातही दवाखाना आहे बरं का वांबोरीला, 6 खाटांचा दवाखाना आहे आणि तिथे डॉक्टर पण आहेत. ते सगळा इलाज करतात, टाक्यांपासून सलाईनपर्यंत इलाज मार्गातच होतो. पण आम्ही जायचो गावात. म्हणजे आम्हाला वाटायचं की ते डॉक्टर काय करायचे, आश्रमातले डॉक्टर, ते म्हणायचे ही गोळी घ्या होऊन जाईल. आम्ही म्हणायचो आम्हाला ताप आहे, सलाईन लावली पाहिजे, इंजेक्शन लावलं पाहिजे. गावातले डॉक्टर कसं इंजेक्शन देतात, सलाईन देतात, तो 1000-500 रुपये घेतो. पण आश्रमातले डॉक्टर फ्रीमध्ये उपचार करतायत आणि मुळात म्हणजे खूप वेळा तुम्हाला सलाईन आणि इंजेक्शनची गरज नसते, पण डॉक्टरला पैसे वाढवायचे असतात तर घेतो. मग असं तो डॉक्टर अन्यथा क्रिया करतोय, म्हणजे खोटं आपल्याला एक्स्ट्रा ते औषध देतोय, तर आपल्याला तो डॉक्टर बरोबर वाटतो. पण एखाद्या डॉक्टरने सांगितलं की काही करायची गरज नाही, तुम्ही फक्त गरम पाणी प्या आणि झोपा, तर आपल्याला वाटेल काय नुसतं गरम पाणी पिऊन होणार आहे का, काहीतरी गोळ्या दिल्या पाहिजे, औषध दिलं पाहिजे. तर अशामुळे स्वामींनी सुद्धा त्यांना सांगितलं दक्षिणेचा दरवाजा बंद करा. त्यांना पण वाटतं हा दक्षिण दरवाजामुळे ते, म्हणजे स्वामींनी सांगितल्याप्रमाणे असं केलं तर होईल. आता आम्ही जर का सांगितलं की तुमच्या घरामध्ये काही करू नका, लीळाचरित्र वाचा रोज आणि स्मरण करा, तर तुमच्या घरामध्ये सगळी शांतता आनंद येईल, तर कदाचित तुम्हाला वाटेल की हे बरोबर नाही. पण जर का मी म्हणालो की हा जो सोफा आहे तो या बाजूनी ठेवा, टीव्ही या बाजूने ठेवा, ते किचन इकडचं तिकडे करा, असं केलं तर तुम्हाला खूप बरं वाटेल. मग तुम्ही म्हणाल बाबा मोडतोड करायची नाही, मग असं आहे की मग अजून काहीतरी मी सांगेल तुम्हाला. म्हणजे असं काहीतरी प्रोसिजर सांगितलं ना तर लोकांना बरं वाटतं. म्हणून स्वामींनी कुठेतरी त्यांना ते सांगितलं ना, तर एरवी स्वामींचं अस्तित्व झालं की देवता सामर्थ्य निघूनच जातं ना तिकडून. पण असं काहीतरी सांगावं लागतं देवाला, तेव्हा लोकांनाही समाधान वाटतं आणि त्यांना सुद्धा काहीतरी सांगितल्यासारखं वाटतं आणि क्रिया केल्यासारखं वाटतं. म्हणून स्वामींनी सांगितलं की दक्षिणेकडचा दरवाजा बंद करून टाका.
जर का एखादा दोष घडला असेल तर देवाने धुनापथ्य घ्यायला सांगितलं. धुनापथ्य म्हणजे डबल जेवायचं नाही बरं. तुम्ही म्हणाल डबल जेवायचं नाही, डबल आचरण करायचं. म्हणजे तुम्ही अधिक दुःख त्याच्यामध्ये आलं पाहिजे, नेहमीपेक्षा जास्त दुःख झालं पाहिजे आपल्याला, नेहमीपेक्षा जास्त नामस्मरण झालं पाहिजे, नेहमीपेक्षा जास्त लीळाचिंतन झालं पाहिजे. चतुर्विध दुःख, चतुर्विध नामस्मरण जे आहे ते अधिक प्रमाणामध्ये आपलं, त्याचा जो स्तर आहे, त्याची जी काही वेळ आहे ती आपली अजून वाढली पाहिजे. एक देशीय म्हणजे एका ठिकाणी आपण मन रमवू शकतो. कामं आपण एका वेळेला 10 करू शकतो, परंतु मन मात्र एकाच ठिकाणी रमणार आहे. जसं प्रवचनाला आपण बसलो, प्रवचन ऐकतो आहे, पण मन जर का आपलं बाहेर रमलं कुठे, तर त्यावेळी आपण प्रवचनाच्या वेळेस तिथे नसतो, हृदयशून्य असतो आपण. म्हणजे तुम्ही एका वेळेला सायकल चालवताना पॅन्डल मारू शकता, हँडल पण हे करू शकता, ब्रेकही मारताय तुम्ही, म्हणजे सगळी कामं तुम्ही करताय, पण तुमचे मन कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी रमलेलं आहे. तसं आपण इथे घरामध्ये स्वयंपाक समजा महिला वर्ग बनवतायत, मग त्यावेळेला ते स्वयंपाक करत असताना जर का देव आठवत आठवत, लीळा आठवत आठवत मन त्याच्यामध्ये रमवू शकतात, आणि शरीराने काम जे आहे, कांदा काप, भाजी काप, हे पण फोडणीला हे कर, हे पण कार्य त्याच्यातनं होत राहतं. म्हणजे एकदेशीय म्हणजे एकाच ठिकाणी एका वेळेला एकाच ठिकाणी मन रमणार तुमचं. म्हणजे कार्य तुम्ही 10 कार्य करू शकता. जसं ज्याला एखादं कर्ज घेतलं आणि त्याच्याकडे उद्या तो पैसे मागायला येणार आहे, तर तो माणूस त्या टेन्शनमध्येच असतो. तो जेवतो, खातो, टीव्ही बघतो, पण त्याचं मन कुठे रमलेलं असतं, उद्या तो पैसे मागायला येणार. कोणी काय म्हटलं तर त्याच्याकडे त्याचं लक्ष नसतं. अशा प्रकारे तसं तुम्ही परमेश्वराची वेळ एकदा मन रमवलं की तुम्ही परमेश्वराचे होऊन जाता, बाकीची कामं होत राहतात. जसं जो व्यक्ती वासनिक व्यक्ती आहे, तो व्यक्ती वासनिक म्हणजे काय असतं, तो सिव्हिल मधला अनुसरलेला व्यक्ती असतो. म्हणजे तो प्रपंचात असतो, पण त्याचं मन सगळं कुठे असतं, परमेश्वरामध्ये, लीळा चरित्रामध्ये त्याचं मन असतं. म्हणजे मन त्याचं कुठेतरी रमलेलं आहे, परमेश्वरामध्ये रमलेलं आहे, आणि प्रपंचामध्ये राहून प्रपंचातली ते कार्य तो करतो आहे. काही भाजी आण, हे आण, ते आण, पण प्रत्येक वेळी परमेश्वरामध्ये तो व्यक्ती अडकलेला आहे. जसं आमचे चांगदेव भट होते, स्वामी त्यांना म्हणतात की तुम्ही आता घरी चाललात तर आम्हाला विसराल का. ते घरी गेलेले आहेत, पण देवाला मात्र विसरलेले नाही. ते जाताना पण त्यांना आहे की आल्यानंतर मला रिद्धपूरला जायचं आहे. घरी गेल्यानंतर ते सुद्धा आहे की कधी आई वडिलांना भेटून पटकन येतो, रिद्धपूरला जायचं आहे. तिकडून येताना सुद्धा त्याच आनंदात आलेले आहेत. ते म्हणजे सतत देवामध्ये मन रमले. घरी पण गेले, आई वडिलांना भेटले, ठीक आहे ठीक आहे असं असं, फक्त ते बोलतात ना की फक्त तोंड दाखवायला गेले, भेटले, बोलले, पण मनात सगळा तोच विचार आहे. तर हे एकदेशीय म्हणजे एका टायमाला तुम्ही एकाच ठिकाणी रमू शकता. आता ती व्यक्ती जर का प्रपंचात रमली तर मग परत देवाकडे ती रमू शकत नाही. हो. हां. बरं. एका दृष्टीने त्याला त्या क्रियेला मी सहभागी झालो, कारण मी अप्रूव्हल दिलो, ते पैसे घेतले आणि आणले, तर तसा किती दोष मनात तर नसतो, पण ते ड्युटी करावं लागतं, तर त्या दोष लागतो. आता ती पूजा आपण कशी करत असतो, आवडीपूर्वक करतोय की अनावडीपूर्वक करतोय, या हेतूचं खूप महत्व आहे. म्हणजे कुठल्याही क्रियेमध्ये तुम्ही ती क्रिया सहेतुक करताय की निर्हेतुक करताय, हेतूचं जसं महत्व आहे. तसं आता तुम्हाला गंध लावायला सांगितला, फुलं व्हायला सांगितली, आता तुम्ही आवडीपूर्वक करताय का, नाही. तुम्ही म्हणता ते आपल्याला करायचंच नाही आहे, पण ते करावं लागतंय. ते जर का तुम्ही अपेक्षापूर्वक केलं तर तुम्हाला दोष लागेल. परंतु आपण उदासीनतापूर्वक जर का ते केलं, मुळात म्हणजे देवाला ही विनंतीच करायची. सकाळी जे आपण स्मरण करतो 3 ते 6, त्याच्यामध्ये देवाला ही विनंतीच केली पाहिजे की देवा, हे अशा प्रकारचा अन्यथा क्रिया करण्याचा योग मला नका येऊ द्या.
तुम्ही जेवढी देवाला विनंती केली, एक वेळ अशी येईल की तुम्हाला ते कोणी सांगणारच नाही ते काम, हे पूजा करायचं. ते तर झालेलं आहे. त्याच्यावर ते सगळे म्हणतात हां त्याचा मला पूजा चालत नाही, ते येत नाही. हां पण मला ते साहित्य आणण्यासाठी काही हरकत नाही. हां काही हरकत नाही, ते तुमची नोकरी आहे ती. हां तुम्ही असं नाही म्हणत की अच्छा पूजा करायची का, मग माझ्याकडनं पैसे घेऊन जा, असं म्हणता का तुम्ही? नाही, हे तुमच्या नोकरीतला एक भाग आहे. ठीक आहे, याच्यासाठी एवढे पैसे लागतात का, ठीक आहे घेऊन घ्या, तो तुमच्या नोकरीतला भाग आहे, तर त्याला काही अडचण नाही. एका कोणीतरी प्रश्न केलेला की ऑफिस मला उघडावं लागतं म्हणे, तर मालकाने सांगितलं ऑफिस उघडलं की मग काय करायचं, दिवा बत्ती करून द्यायची, मग त्याच्याने दोष लागेल का? म्हटलं तो नोकरीतला एक भाग समजायचा आता, कारण की ते नाही केलं तर पुढे परत वेगळ्या वेगळ्या अडचणी असतात. तर त्याच्यामुळे ऑफिस उघडण्याचं जसं काम आहे, तिथे फाईल्स आणून ठेवण्याचं जसं काम आहे, तसं तिकडे दिवा लावण्याचं पण एक कामच आहे. ते जर का तुम्ही भक्तिभावाने केलं तर मग अपेक्षापूर्वक अन्य धर्माचा अंगीकार, मग विकल्प होईल. पण तुम्ही कुठलाच हेतू नाही आहे, तुमचं एक एक काय बोलतात ना औपचारिकता म्हणून तुम्हाला ते करायचं आहे म्हणून ते तुम्ही केलेलं आहे, तर त्याचा दोष लागणार नाही. आवडीपूर्वक केलं तर दोष लागेल, पण अनावडीपूर्वक उदासीनतापूर्वक आणि ते कार्य करत असताना तेव्हा पण मनामध्ये ठेवायचं की देवा हे माझ्या हाताने होत आहे, हे सुद्धा मला हे योग्य वाटत नाही, की ह्या कार्यामध्ये सुद्धा माझा हात नको पाहिजे, माझी शब्द नको पाहिजेत, परंतु हे आपणच बघा हे मला अशा पद्धतीने करावं लागतं, तर याच्यातनं सुद्धा मला बाहेर काढा, मला माझ्या हातून कुठल्याही प्रकारे अन्यथा अशा क्रिया होता का म्हणे, असं देवाला सतत विनंती करत राहिलं तर मग त्याच्यामध्ये आपण सजग राहतो. असं निमित्त दोष थोडाफार लागतो, परंतु काय असतं की आता आपण त्याच्यामध्ये आहोत ना, त्याच्यामुळे आपल्याला ती करावीच लागते. मग तो जो निमित्त दोष लागला, मग त्याच्यासाठीच ती देवाला जी ते करत असताना देवाला विनंती करणं, तो एक भाग ठेवायचा. किंवा आपल्याला रोजचं सकाळ संध्याकाळ प्रायश्चित आपलं असलं पाहिजे की आज मी काय दोष केलेला आहे. आपल्याला आठवलं की कोणीतरी मला रस्ता विचारला आणि मी त्याला रस्ता सांगितला, आपण एकदम म्हणजे माणुसकीच्या नात्याने रस्ता सांगून दिला, पण तो कुठे गेला, तो माणूस कोणाशी भांडायला गेला का, म्हणजे नॉनव्हेज खायला गेला का, घ्यायला गेला का, वाईट कार्य करायला गेला का, हे आपल्याला कुठे माहिती आहे. आपण थोडी विचारतो का तुम्ही भांडायला चालत का, तिथे नाही विचारणार. मग तो निमित्त दोष लागला, मग अशा वेळेला आपण देवाला विनंती करतो ते जो काही अनावधानाने घडलं ते आता घडू नये वगैरे. निमित्त दोष तर छोट्या छोट्या गोष्टीमुळे निमित्त दोष आपल्याला लागत राहतात. म्हणून आधी आपले लोक काय करायचे, 100 रुपये जर का एखाद्याचे काही कामाचे झाले असतील त्याला 100 रुपये देत नव्हते, त्याला 10 रुपये द्यायचे. उद्या बाबा आम्ही आश्रमस्थ लोक आहोत, उद्या 20 रुपये घेऊन जा, असं थोडे तोडून तोडून पैसे द्यायचे. एकदा 100 रुपये दिले तर तो खाणारा पिणारा माणूस 100 रुपये घरी घेऊन जातच नाही, तर 100 रुपयाचं काहीतरी घेऊन जातो तो. तर त्याला आपण निमित्त ठरतो, जरी त्याला आपण कामाचा मोबदला दिलेला आहे, बरोबर आहे, त्यांनी काम केलं 100 रुपयाचं, आपण 100 रुपये झालं, व्यवहार झाला तो. पण ते 100 रुपये त्याच्या हातात तुम्ही दिल्यामुळे त्याला वाटलं की आज नॉनव्हेज घेऊनच जायचं घरी, पैसे आले, तर त्याला सुद्धा निमित्त आपण ठरतो. म्हणून इतक्या छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी तुम्हाला बघायच्या असतात. हेच आचरण एवढं जबरदस्त आहे आणि त्या निमित्तातनं वाट काढत देवाकडे सतत आपण म्हटलं की मला अनिष्ट कार्यासाठी मला निमित्त करू नका, मला याच्यातनं बाहेर पडू द्या, अशा हिशोबाने जर का तुम्ही देवाला विनंती कराल तर परमेश्वर सुद्धा तुम्हाला सहाय्य करतील. स्मरण किती केलं पाहिजे, तर अष्टोप्रहर केलं पाहिजे, म्हणजे 24 तास. तर तुम्हाला सकाळी 3 ते 6चा वेळ दिलेला आहे. आता प्रापंचिक महिलांचं कसं असतं की सकाळी उठून टिफिन बनवायचे असतात, बरोबर आहे ना, काही प्राथमिक तयारी घरामध्ये करायची असते, आहे ना. तर ह्या गोष्टी तर आहेत. तर 3 ते 6 मध्ये तुम्हाला 3 ते 4 उठा, 3 ते 4 नामस्मरण करा, नामस्मरण करून परत झोपू शकता. 4 ते 5 नामस्मरण करा, परत तुम्ही स्मरण करून झोपू शकता, किंवा 5 ते 6 करा आणि मग झोपू नका. मग सकाळी उठलं 5 ते 6 केलं की तुमचं पुढचा जो विधी आहे, तुमचं काही टिफिन बनवायचा तो चालू राहील.
तर तुमचं सकाळी 3 ते 6 मध्ये जेवढं जास्त होईल, मी 1-1 तासच सांगितलं फक्त, पण त्याच्याही पेक्षा तुम्ही लवकर म्हणजे 4 ते 6 सुद्धा करू शकता तुम्ही नामस्मरण. तुमच्या झोपेवर सगळं अवलंबून आहेत गोष्टी. तर मग जेवढं जास्त तुम्ही सकाळचं स्मरण कराल तेवढं चांगलं राहणार. कारण की सकाळी सकळ जीवाचे चिंतन स्वामी करतातच, आणि त्यावेळेला जर का आपण स्मरणामध्ये सापडलो तर आपण ऑन ड्युटी आहोत. म्हणजे देव बघतात की हा बसलेला आहे बाबा, तर तेवढं आपल्याला ते चांगलं असणार आहे. आणि सकाळी तुम्ही नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा, चतुर्विध स्मरण जे आहे ते जे सकाळी साधेल ते दुपारी नाही साधणार, जे दुपारी साधेल ते संध्याकाळी नाही साधणार. म्हणजे तेवढा तो तामस विभाग आपल्या अंतःकरणात वाढत जातो. म्हणून सकाळची वेळ सात्विक असते, त्याच्यामध्ये तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे सारस्वत काळ, शुद्ध सात्विक काळ असतो. तुम्ही बघा की वेळ वाढत जातो ना, 6च्या नंतर तुम्हाला तामसपणा जाणवायला लागतो. का? कारण की तुमच्या आसपासचे सगळे लोक जे असतात ते उठायला लागतात, हिंसा वाढते, प्रत्येक जण पाणी तापवतोय, पाणी सांडतोय, मनातले लोकांचे विचार ऍक्टिव्ह होतात, आणि त्याच्यामुळे ते बाकीचं सगळं वातावरण आसपासचं तामसपणा वाढायला लागतो. उदाहरणार्थ ऊन कवळं असताना वाढत 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 मग तसं उष्णता वाढते तसं. म्हणून सकाळी जास्तीत जास्त स्मरण घडणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी काय करावं लागतं? रात्री तुम्हाला लवकर जेवावं लागतं. महिला वर्गांचं असतं की आमचे हेच 9ला येतात, मग त्याच्या पुढे मग आम्ही जेवतो. माझं म्हणणं आहे की अनुसरणासाठी, प्राप्तीसाठी आणि जेवणासाठी कधी थांबू नका कुणासाठी. आपलं आपण जेवून घ्यायचं. महिलांनी सकाळी संध्याकाळी 7ला स्वयंपाक बनला, 7ला जेवून घ्या. संध्याकाळी फोडणी तोडणीचं आणि ते वाटणा घाटणाचं काही खाऊ नका. साधं जेवण करा, लवकर जेवा, लवकर झोपा, त्याच्या लवकर जाग येईल. म्हणजे हा रुटीन तुम्हाला ठेवायलाच पाहिजे. प्रपंच तर जोडलाच आहे. आता आपल्याला देव जोडायचा आहे. त्याच्यामुळे सकाळी लवकर उठायचं असेल तर तुम्हाला रात्रीचं जेवण व्यवस्थित घ्यावं लागेल, लवकर घ्यावं लागेल, साधं घ्यावं लागेल, आणि लवकर झोपावं पण लागेल. तेव्हा लवकर आपल्याला जाग पण येईल, आणि मग सकाळचं स्मरण साधेल. सकाळचं स्मरण साधलं तर मग दिवस चांगला जाईल. दिवस चांगला गेला तर आयुष्य चांगलं जाईल. आयुष्य चांगलं गेलं तर मग पुढे प्राप्ती पण होईल. तर ते आज नाही केलं तर पुढे पण होणार नाही ते. आणि या व्यतिरिक्त तुम्ही सतत दिवसभरामध्ये जेवढं काही काम करता त्याच्यामध्ये पण तुम्ही लीळा आठवू शकता, लीळा ऐकू शकता. महिलांनी स्वयंपाक बनवताना रेकॉर्डिंग लावून द्यायची, लीळा ऐकत ऐकत स्वयंपाक बनवायचा. आणि नामस्मरण, स्वामी म्हणतात की मूर्ती स्मरण सुद्धा ते स्मरणच आहे. लीळा स्मरण सुद्धा काय आहे? स्मरणामध्येच मोडलं जातं. हे देखील तैसे आठविजे, नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा. हे सतत तुम्ही काम करताना, कपडे धुताना, लादी पुसताना, भांडे घासताना, सगळ्या वेळी तुम्ही भाजी घ्यायला खाली गेला तरी तिथेही देवाला आठवतच जा. 24 तास स्मरण तुमचं होतं. हे स्मरण जर का केलं तर कुणाविषयी तुमच्या मनात वाईट विचार करायला तुम्हाला वेळ भेटणार नाही. कुणी म्हटलं तिथे भांडायला जायचं होतं, नको, आज नको. म्हणजे आपण ते भांडण किंवा वाईट गोष्ट जी आहे ती टाळत राहणार. कुणी म्हटलं की इकडे जाऊया फिरायला, नको, जाऊ देत. आणि त्या दिवशी आपलं कुठे गेलो आपण नाहक फिरायला, तर त्याच्यामुळे काय होणार? आपलं लीळा चिंतन वगैरे राहील. म्हणजे सतत आपलं ते. महिला वर्गांसाठी सुद्धा चांगली संधी आहे. पुरुष वर्ग असे आहेत की जे म्हणजे माझ्या संपर्कातले जे रेकॉर्डिंग ऐकतात ते समजा 4 व्हीलरनी जात असतील तर ते गाडीमध्ये लावून देतात. जेवढा वेळ त्यांना लागतो प्रवासाला जायला तेवढा वेळ ते ऐकत ऐकत जातात. वेळ वेस्टेज जातो, तो उपयोगामध्ये नेता येतो आपल्याला. आमच्याकडे मुंबईकडे जे काही लोक लोकल ट्रेननी प्रवास करतात, 1 तास त्यांना लागतो कुठे मुंबईमध्ये पोहोचायला नोकरीच्या ठिकाणी, तेवढा वेळ ते हेडफोन लावून ऐकत ऐकत जातात. तेवढा वेळ वाया जात नाही, उपयोगी जातो. काही हरकत नाही, तुम्ही ऐकू शकता, तसं पण ऐकू शकता, उभ्याने ऐकू शकता, काम करताना ऐकू शकता वगैरे. हां, ते आता आपलं ते तिकडे एक नडतं की पायात चप्पल असते. तर आता आपल्याला जेव्हा 24 तास देवाला आठवायचं आहे तर तेव्हा आपल्या पायात चप्पल नसते का? असते की नाही? 24 तास देवाला जेव्हा आठवायचं तेव्हा पायात चप्पल असतेच आपल्या. तेव्हा पण आपल्याला देवा आठवायचंच आहे. तर देवाला जर का आपण आठवू शकतो तर देवाचं ज्ञान पण आपण आठवू शकतो की. मोठं कोण आहे? देव मोठे आहेत का ज्ञान मोठे आहे? देव मोठे की ज्ञान?
बघा, विचारपूर्वक उत्तर द्या. ज्ञान मोठा असेल की देव मोठे? मला खूप ठिकाणून उत्तर भेटलं की ज्ञान मोठं. म्हणजे देव छोटे आहेत का? देवच मोठे आहेत. आणि देवामुळे त्या ज्ञानाला, देवाचं ज्ञान आहे म्हणून त्या ज्ञानाला ते आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जर का देवाला आठवू शकता तर देवाच्या ज्ञानाला सुद्धा आठवू शकता. आता येते अडचण चपलेची. तर मी असं सांगतो की आपण जेवढं काही आपल्या शरीरावर जे काही वापरतो, आपण चष्मा, टोपी, सदरा, कपडे जे काय असतील, त्या सगळ्यांमध्ये शरीराच्या वर जेवढं काही वापरतो आपण, त्याच्यामध्ये सगळ्यात चांगली चप्पल आहे. चप्पल ही स्वतः घाण होते, धुळीत जाते, परंतु आपल्या तळपायांना ती घाण लागू देत नाही, त्रास होऊ देत नाही. सगळ्यात चांगली चप्पल आहे. तुमच्या डोक्यात टोपी नसली तरी चालेल, परंतु चप्पल असणं गरजेचं असतं. आता चपलेपेक्षा घाण आपल्या पोटामध्ये आहे आणि पोटापेक्षा घाण आपल्या मनामध्ये आहे. तरी सुद्धा देवाला आपल्याला आठवायचंच आहे. आपलं पोट कधीही पूर्णपणे साफ होत नाही तरी आपण मंदिरात जातोच की नाही, देवाला आठवतोच की नाही. आणि मन तर कधीच साफ होत नाही, तरी पण देवाला आठवायचंच आहे. म्हणून चपलेमुळे आपण देवाला आपल्यापासून दूर ठेवायचं नाही. चप्पल असली तरीही देवाला आठवा. चप्पल म्हणजे तुमच्या तळपायाचं संरक्षक आहे, टोपी तुमच्या डोक्याचं संरक्षण आहे, चष्मा तुमचं डोळ्याचं संरक्षक आहे, कपडे तुमच्या अंगाचं संरक्षक आहे, तसंच चपलेचा भाग आहे. म्हणून चपलेमुळे देवाचं ऐकायचं नाही, हा आता एक विषय आपण डोक्यातनं काढून टाका. आमच्याकडे असं झालं की एक ज्या महिला आहेत त्या रोज त्यांना 2 तास लागतात, 1 तास जायला 1 तास यायला. ब्लँक जायचं ब्लँक यायचं, गाणे ऐकत जायचं गाणे ऐकत यायचं. ते म्हणायला लागले की जेव्हापासनं तुम्ही हे सांगितलं, रोज 1 तास निरूपण ऐकत जायचं, एक रेकॉर्डिंग येताना एक रेकॉर्डिंग ऐकत जायचे. 6 महिन्यामध्ये जे कळालं ते 25 वर्षात नाही कळालं. 6 महिन्यात जी माहिती मिळाली ती 25 वर्षात आम्हाला मिळाली नाही. आणि आपण आपला वेळ वाया का घालवायचा? आपल्याकडे ऑलरेडी वेळ कमी आहे. आपण कधी जाणार आहोत आपल्याला माहिती. तुम्ही म्हणता आमचा 100 वर्षाचा लेप आहे, पण 80 वर्षातही घेऊन जातील आपल्याला कोणी. आज आपलं वय 40 आहे तर आपले किती बाकी आहेत? 40च बाकी आहेत. त्याच्यामध्ये पण झोपेचा काळ एक वेगळा आहे, इतर गोष्टींचा काळ एक वेगळा आहे. आणि मग त्याच्यातनं देवासाठी किती वेळ मिळतोय आपल्याला, तर तेवढ्या वेळात आपल्याला देवाला जास्तीत जास्त वेळ द्यायचा. म्हणून एकही क्षण वाया जाऊ द्यायचा नाही. आता तुम्हाला सांगेल की भटोबा जेव्हा चालत आले, आता कोणी म्हणतं की चालता चालता कसं काय ऐकायचं, तर आमचे भटोबा जे रिद्धपुरून आले, स्वामी म्हणाले की त्यांना सांगा आधी की आम्ही बोलवलंय. तेव्हा ते चालत चालत आले, तर देवाला आठवत आठवतच आले की नाही. ते म्हणजे चालत चालत सुद्धा तुम्ही ऐकू शकता. काही लोक मला म्हणतात चालताना अशी चर्चा करायची ना, का नाही करायची? देवाला तुम्ही सतत आठवा ना. तुम्ही उभे आहात की बसलेले आहात, त्याचे उठणे बैसणे तुलाही वाया न वाचे. ही जी आचरणशील व्यक्ती ती उठता बसता चालता आठवण करणारे लोक काय करतात? देवाला आठवत आठवतच जातात. ते स्मरण त्यांचं चालूच आहे, कुठेही स्मरण त्यांचं थांबलं नाही. आमची नागपूरची पदयात्रा, नागपूरमध्ये जेव्हा पोथी झाली, ते वाडीचे ते लोक आहेत त्यांची आणि खापरखेड्याचे वगैरे, त्यांनी ती पदयात्रा काढलेली. ते म्हटले तुम्ही पण पदयात्रेमध्ये पाहिजे. संवत्सरून पदयात्रा निघाली. पदयात्रेचे नियम काय आहेत? 2-2च्या गटाने चालायचं. त्या पदयात्रेत तो नियम नव्हता. ते पदयात्रेत मी चालायचो, माझ्या अवतीभोवती सगळे झाले. चालता चालता चर्चा, चालता चालता काहीतरी विषय, म्हणजे असं विना चर्चा असं काहीच नाही. सतत देवाचा विषय, देवाचा चर्चा, देवाच्याच बद्दल बोलणं, बोलत बोलत आम्हाला किती चालायचो आम्ही हे जे आमच्या लक्षात यायचं नाही. म्हणून कशाचाही काही बाधा नसतो, काही नसतो. कोणी म्हटलं की चप्पल घालून ऐकल्याने दोष लागतो, तर काय दोष लागतो त्यांना विचारायचं. ते म्हणतील की अपमान होतो, अवहेलना होते वचनाची. तुम्ही जर का चालता चालता वचन ऐकलं, पायात चप्पल असताना वचन बोललात, ऐकलं, तर अपमान होतो वचनाचा. ते एक लक्षात ठेवा. वचन आठवल्याने कधीही वचनाचा अपमान होत नाही. तुम्हाला जे वचन माहिती आहे ते जर का तुम्ही पाळत नसाल तर त्याच्यामुळे वचनाचा अपमान होतो. कोणीतरी म्हटलं तुम्ही व्हॉट्सअपवर वचन लिहिता आणि त्याच्यामुळे वचनाचा अपमान होतो. म्हटलं वचन लिहिल्याने वचनाचा अपमान नाही होत. माहीत असलेलं वचन नाही पालन केलं तर त्याच्याने वचनाचा अपमान होत असतो.
तर ही गोष्ट लक्षात ठेवायची, म्हणजे आपल्याला ही पण उत्तरं माहिती असली पाहिजेत. हा नाही, माहीम भट्टांचा तसा काही प्रश्नच नाही की माहीम भट्टांवर रागवून स्वामी गेलेले नाही. हा, किंवा माहीम भट्टांमुळे स्वामी गेले नाहीत, ते तिघजणच आहेत ते. हा, म्हणजे तिथं असंही आलाय ना संदर्भ, म्हणजे त्यांना बोलवलं होतं, गीता वाचायची होती, हा. आले नाहीत वेळेमध्ये, हो. म्हणून चार मला असं वाटलं की हा, पण स्वामींचा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे रोष नाही. उलट स्वामी म्हणतात की जायचंच होतं. स्वामी भट्टोबासांना म्हणतात, आता तुझेनी उद्यमे काही होईल, येथे ज्यांनी अभिमाने अभिमान सांडिला. आणि स्वामींनी महादाईसांना आधीच सांगितलंय ना, आणि महादाईसाच स्वामींना विचारलं, आता तुम्ही उत्तरापंथे जाऊ पाहतायत, तर मग आम्हाला, म्हणजे हा सगळं ठरलेलं आहे देवाचं असं. हो, असंनिधान धर्म जिज्ञासा हे तर माहीम भट्ट आणि भट्टोबासांना स्वामींनी सांगितलेलं आहे की असंनिधान धर्म जिज्ञासा का. देव आता कसं आहे की आपण येणार होतो म्हणून मुळात म्हणजे काय आहे की ज्यांना सन्निधानी ठेवायचं आहे, जे सन्निधानी राहतील, ज्यांना सन्निधान द्यायचं आहे, असे जीव त्या काळामध्ये देवाला भेटले इथे महाराष्ट्रामध्ये. आता असे जीव आहेत दुसऱ्या प्रदेशात की त्यांना सन्निधान आता द्यायचं आहे. जसं, म्हणजे मी ती तुलना नाही करत, पण एक तुम्हाला हे सांगतो की आत्ता माझा इथे सत्संग झाला, तर उद्या माझा सत्संग दुसरीकडे असेल, तर मी काय करेन, इथून मी तिकडे जाईन, मग तिसऱ्या दिवशी तिकडे जाईन. तसं परमेश्वर जे आहेत इथे सन्निधान देण्या योग्य जीव आहेत, तेव्हा त्यांना सन्निधान दिलं. आता दुसऱ्या प्रदेशात सन्निधान देण्यायोग्य जीव आहेत, त्यांना आता परमेश्वर भेट देणार. आपण जे जीव आहोत आपल्याला पण देवानी भेट दिलेली आहे. आपण असं नाही म्हणू शकत की आपण देवाची आणि आपली भेट नाही झाली. आपली देवाची भेट झाली, पण तेव्हा आपण कोण होतो, कनाशीचे ब्राह्मण होतो. की देव म्हणतात, रे आम्हाला, आमच्याकडे काहीतरी वेगळं मागा, तुम्ही प्रपंच का मागता. तर त्यावेळी पण आपण प्रपंचच मागितला, त्याच्यामुळे आता आपण प्रपंचातच आहोत. किंवा आपण अजून काय काय मागितलेलं आहे देवाकडे, देवाच्या संपर्कात येऊन देवाकडनं प्रपंचच मागितला किंवा हेच मागितलं, अशाश्वत गोष्टीच मागितल्या आपण. तर त्या भूमिकेत आपण काळबोटे आपणच होतो, मार्तंड आपणच होतो. म्हणजे देवाच्या संपर्कात येऊन देवाचा उपयोग ज्यांनी नाही केला ते आपण होतो. देवाने आपल्यालाही भेट दिली, पण आपण त्याचा उपयोग करून घेतला नाही. त्याच्यामुळे आपण सन्निधानाला योग्य राहिलो नाही. नाहीतर एखादा सन्निधान देण्यायोग्य जीव असेल, निळभट्ट भांडारेकार उपलक्षित देव त्यांच्या घरी जातील. एखादी औसा उपलक्षणे अशी जीव असेल तिला सन्निधान द्यावं, तर त्याला सूचित देऊन स्वामी त्यांना इथपर्यंत घेऊन सुद्धा येतील. म्हणजे अशा प्रकारे ते होतं. पण आपलं ती योग्यता नाही, आपला तो अधिकार नाही की देवाच्या सन्निधानात आपण राहावं, की देवाने आपल्याला जवळ ठेवा. ती योग्यता आपली नसल्यामुळे देव आपल्यापासून लांब गेले. येथूनही म्हणितले की जे ते आपण केलं नाही, तर स्वामी काय म्हणतात, तुम्हाला जर का येथूनही म्हणितले करायचं नसेल तर मग इथून जा. कुठली लीळा आहे ते, काय बांधायला, सांडोवा बांधायला, सांडोवाची लीळा येते की इथे सांडोवा बांधते म्हणे, देवा हे अक्षोभ्य उदक आहे, जळांत उदक आहे, ते इथे काही जमणार नाही. मग स्वामी तर ऐकायचं नसेल निघायचं, या सन्निधानी जा. आपण ते होतो की आपण देवानी सांगितलेलं आधीपासूनच ऐकलं नाही, म्हणून आपण इथपर्यंत आलो. आपला योग चांगला आहे की आता परत आपल्याला हे सगळं उपलब्ध झालेलं आहे. तर आत्ता तरी आपण देवाने सांगितलेलंच करायचं आहे. मी काही माझे शोक्तीचे विधी सांगेल, शोक्ती, शास्त्रोक्ती, लोकोक्ती हे विधी करू नका. ईश्वरोक्ती जे आहे तेच विधी करा, देवाने सांगितलेले. तर त्याच्यामुळे आपण आता सन्निधानी नाही, आणि जे योग्य जीव आहेत त्यांना सन्निधान इकडे मिळालेलं आहे. आत्ता जर का देवानी सांगितलेलं आत्ता आपण केलं तर आपल्याला सुद्धा सन्निधान परत मिळणार. म्हणजे व्युत्पत्ती उत्पन्न व्हावे, म्हणजे जे काही सिद्धांत सांगितलेले आहेत त्याच्या ठिकाणी उत्पन्न व्हावे, म्हणजे उहापोह करायचा, त्याच्याबद्दल चर्चा करायची की स्वामींनी हे वचन सांगितलं किंवा निरालंबी व्हा म्हणजे नेमकं काय व्हा, त्याच्याविषयी आपण एकमेकात चर्चा केली पाहिजे. चर्चा केली तर तो विषय अजून चांगल्या प्रकारे तुम्हाला कळतो. हां, जसं
एखादं बाटलीमध्ये आपण काहीतरी डाळ भरतो तर तिला आपण त्या बाटलीला काय करतो, असं ते हे करतो, हलवतो त्या बाटलीला, त्याच्यामध्ये डाळ अजून चांगली बसते, अजून डाळ त्याच्यात जास्तीची मावते. तसं चिंतन केल्याने जे तुम्हाला थोडंसंच कळालेलं आहे ते चिंतन केल्याने अजून कळतं, अजून कळतं, अजून कळतं. म्हणून शास्त्राविषयी उहापोह केलं पाहिजे. आपण नुसती लीळा घेतली आणि देवपूजा केली, जेवलो, घरी गेलो, चिंतन काहीच नाही. मार्गामध्ये सुद्धा काय होतं की आधी पोथी होते कधी दुपारी आणि त्याची चिंतन संध्याकाळी परत होते. तेवढ्या मधल्या काळामध्ये तिथले ज्यांनी पोथी ऐकलेली आहे ते लोक डिस्कस करतात की आजच्या पोथीमध्ये काय झालं, मग इथे हा बाधा आला, इथे हा बाधा, की ह्याला हे वचन बाधा येतं, मग बाबांनी असं काय सांगितलं, मग असं त्यांच्यात डिस्कशन होतं. मग त्याच्यातले जे प्रश्न निघतात ते संध्याकाळच्या चिंतनीमध्ये मांडल्या जातात. मग तिथे सांगितलं जातं इथे जे जे सांगितलेलं आहे त्याचा अर्थ असा होतो, मग बाबांनी असं का सांगितलं तर त्याच्यामुळे बाबांनी ह्याचं त्याला त्या लीळेचं प्रमाण आहे. म्हणजे तुम्हाला मग कळणार, हो दुपारी जे नाही कळालं ते आता संध्याकाळी ते विषय कळाला. म्हणजे उहापोह हे केलंच पाहिजे. नुसतंच लीळा वाचून काही होणार नाही, नुसतंच लीळा ऐकून काही होणार नाही. तुम्ही आता घरी गेल्यानंतर त्याच्याविषयी चिंतन करा, आज जे आपण लीळा घेतल्या, आणि मग तुमच्या बॅचमध्ये तुम्ही फोन करा की ते बाबांनी जे सांगितलं की बाबा असं असं आहे, अविद्या नामे दोष आजार घालवायचं म्हणजे नेमकं काय करायचंय, काय सांगितलं देवाने, की हा विषय नाही कळाला लीळेतला, तो विषय नाही कळाला, चिंतन करा. अशा प्रकारे उहापोह आपण केलं पाहिजे. स्वामी मेहकरला भक्ताच्या पर्यंतची सेवा बोणेबाईंनी मागच्या जन्मापर्यंत केलेली असल्यामुळे इथे परमेश्वर अवताराचा सुद्धा संपर्क आला, योग आला, आवडीपूर्वक सेवा इथे पण घडली आणि त्यांनी जी सेवा केली त्याचा सगळा उपयोग त्यांना पुढच्या कालावधीमध्ये होणार आहे. त्यांची जी कणव त्यांनी जोडली त्याचा उपयोग त्यांना कधी परत स्वामींची भेट होईल पुढच्या जन्मात वगैरे कधी, तर त्यांचा तो योग येऊ शकतो. जसं आमच्या खेई गोई होत्या, दर्शनासरीसे सगळं त्यागून टाकलं त्यांनी आणि लगेच काय केलेलं आहे, स्वामींना विचार तुम्हाला काही लागतं का याच्यातलं, नाही ठीक आहे. म्हणून स्वामी म्हणतात त्याग जायचा खेई गोईचा. खेई गोईंना काहीतरी निरोपण केलंय वगैरे असा काही उल्लेख नाहीये, पण बघता क्षणी त्यांनी स्वामींना समर्पित झाल्या. आमचे निळभट्ट भांडारेकर मागील फांकी पहा म्हटले सगळं सोडून दिलं, लगेच स्वामींसोबत निघाले. आपण ते स्वदेश संबंध त्याचे वचन कितीतरी पाठांतर आहे आमचं ते वचन, परंतु आपण सोडलं का कधी नाही. निळभट्टांनी सोडलं का, कारण की तिथपर्यंत ते आलेले आहेत, तेवढाच एक टप्पा त्यांचा बाकी आहे. तो फक्त स्वामींनी मागील फांकी पहा म्हटल्यानंतर सगळं पटकन क्लिक झालं, जुने जे काही संस्कार होते ते प्रगट झाले, त्याग. अशा प्रकारे आहे ते. त्यागाचे वेगवेगळे प्रकार म्हणजे हा म्हणजे त्याच्यामध्ये असं असतं की एक पटकन त्याग करणं कळाल्यानंतर एक थोड्या वेळाने करणं, किंवा एक त्याग असा आहे अनिष्ट त्याग, म्हणजे प्रपंच हा अनिष्ट आहे, म्हणजे त्या प्रपंचाविषयी तो मानसिकता तयार करतो आपली. एक मळत्याग किंवा मळवत त्यागामध्ये लगेच क्षणामध्ये त्याग आहे, तो लगेच सोडून देणं आहे, थोडं सुद्धा मागे न पाहणं असं आहे. पण प्रपंचाच्या बाबतीमध्ये एखादा व्यक्ती मानसिकता तयार करून मग प्रपंच वाईट आहे, कसा वाईट आहे वगैरे वगैरे, हे तो अनिष्ट आहे असं मानसिकता तयार करून मग त्याग करतो आणि मग परमेश्वराकडे शरण जातो. तिसरा कुठला आहे, स्वतेव जाय तेवेळी सांडी. म्हणजे एखादा व्यक्ती त्याग त्याचा आपोआप घडतो, कारण परमेश्वराची कणव त्यांनी जोडलेली असल्यामुळे त्याला त्या गोष्टीमध्ये यश येत नाही. तो परत ते सगळं उभं करतो, परत जातं, परत ते तो उभं करतो, परत जातं, आणि तो म्हणतो जाऊ दे आपण ह्याच्यामध्ये काही यश येत नाही, मग काय करायचं आता, जाऊ दे. मग आपल्याला दोन गोष्टी माहिती पण आहेत, इकडेच वेळ घालवण्यापेक्षा अनायसेच आपला सगळा योग आहे तर देवाला अनुसरू, स्वतेव जाय तेवेळी सांडी असं सुद्धा असतं. एखादी त्यातल्या त्यात उत्तम व्यक्ती असेल तर पहिल्या वेळा गेली तेव्हाच तो सगळं सोडून देतो आणि अनुसरण घेतो. एक मध्यम त्यागी असेल तर तो दुसऱ्या वेळी प्रयत्न करेल आणि मग नाही झालं तर सोडून देईल. तिसरा व्यक्ती असेल तिसऱ्या वेळी परत उभारेल, तो कनिष्ठ त्यागामध्ये येतो. असं उत्तम मध्यम कनिष्ठ त्याच्यामध्ये आपण लावू शकतो असं.
आणि एक कुष्ठी वासना आहे. हे सगळं गेलं तरी पण त्यागाचा भाव नसतो. शेवटी शेवटी कुठेतरी देह शिल्लक राहत नाही. काही म्हणजे कधी कधी अवयव त्याचे हे येऊन जातात आणि त्यावेळेला मग त्याला वाटतं की अनुसरावं असं वाटत असतं. तर असे त्यागाचे हे प्रकार आहेत. तर आपण उत्तम त्यागी असले पाहिजेत. मळत्याग मळवत त्याग जो काय असेल तो उत्तम प्रकारचा आहे आणि उत्तम त्याग आपल्याला घडला पाहिजे. आणि त्यासाठी लवकरात लवकर आपण तशी प्रार्थना देवाला करता आली पाहिजे आपल्याला. दंडवत हो.